1 मेला कामगार दिन होता, तसेच महाराष्ट्र दिन होता। त्यानिमित्त आम्ही 1 मेला कंपन्या बंद असल्यामुळे व 2 तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज 3 मे रोजी एक कामगारांसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे। आमची MIDCतल्या कंपन्यांना एवढी एकच मागणी आहे का जे कामगारांच्या बेसिक गोष्टी आहेत, त्यांना PF भेटलं पाहिजे, ESI भेटलं पाहिजे, कामगार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, या गोष्टींसाठी एक निवेदन पर आम्ही रॅली काढत आहोत। आमची कोणत्याही कंपनीच्या विरोधात ही रॅली नसून कंपनीने व्यवस्थापनांना एक हे करायचे का तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या। आज तुम्ही कामगारांच्या जीवावर एवढे मोठे झालेत तर कामगारांना साठी तुम्ही पण माणुसकीच्या हेतूने कामगारांना न्याय द्या, कामगार कायद्याचे पालन केले पाहिजे। आता बऱ्याच कंपन्या 8 तासाच्या ऐवजी 12 तास ड्युटी करतात, 8 तासाची ड्युटी असून त्या वरच्या 4 तासाचा ओव्हरटाईम भेटले पाहिजे, आठवड्याच्या सुट्टी द्यायला पण कंपन्या हे करतात, बोनस भेटला पाहिजे। आज या एवढ्या मोठ्या MIDC कडनं मागणी एक वॉशरूम नाही, बस सेवा नाही, बेसिक बऱ्याच गोष्टी आहे। MIDC झाली आहे मोठी, कंपन्या मोठी झाली आहेत, पण कामगार आहे तिथंच राहिलेला आहे। आणि दुसरा म्हणजे आज तुम्ही सांगा बाहेरून कॉन्ट्रॅक्टर येतात, नाशिकवरनं कॉन्ट्रॅक्टर येतो, पुण्यावरनं येतो, दिल्लीवरनं येतो, आणि अंबरनाथच्या कॉन्ट्रॅक्टरला काम नाही भेटत। ही पण आमची या रॅलीच्या निमित्त प्रमुख मागणी आहे का अंबरनाथमधले ठेके आज समजा एखाद्याचा काय प्रॉब्लेम झाला, एखादा PFचा प्रॉब्लेम होता, ठेकेदार नाशिकचा होता, त्याच्यासाठी नाशिकला जावं लागलं, त्याला सानपाड्याला ऑफिस आहे, सानपाड्याला जायला लागतं, 1 दिवसाच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असा बोलता ऑफिसला या, हे कुणी चालवले? तुम्ही स्थानिक ठेकेदारांना काम दिले पाहिजे, ही पण आमची या माध्यमातून प्रमुख मागणी।